हाय हॅलो नमस्कार मंडळी. होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि प्रत्येकाच्या काही ना काहीतरी वेगवेगळ्या सेवा चालू असणार आहेत. पण मैत्रिणींनो, स्वामी समर्थ महाराजांचं असं आहे ना की तुम्ही खूप मोठ्या मोठ्या सेवा कराव्या, तपश्चर्या कराव्या, खूप काही गोष्टी कराव्या अशी त्यांची अजिबात इच्छा नसते. तुम्हाला जितकं शक्य आहे, तुमची जितकी इच्छा आहे तितक्याच गोष्टी तुम्ही करा. नाहीतर काही लोकांचं काय होतं माहिती आहे का, फळ मिळवण्यासाठी कामं सोडून द्यायचे आणि सेवाच करत बसायच्या. याच्याने देव तुम्हाला प्रसन्न होणार नाही आहे. तुम्हाला जर काही इच्छा पूर्ण करायची किंवा तुम्हाला पैसा मिळवायचा आहे, जॉब मिळवायचा आहे, तर पैसा मिळवायचा असेल तर काम करावं लागेल, जॉब पाहिजे असेल तर शिक्षण घ्यावं लागेल. ह्या गोष्टी जशा गरजेच्या आहेत तसंच त्यासोबत देवाचा आशीर्वादसुद्धा आपल्याला पाहिजे असतो. त्यामुळे दिवस रात्र देवासमोर बसून राहणं गरजेचं नाही आहे. पण तुम्ही जिथे कुठे आहात, जसे आहात तसं देवाचं नामस्मरण चालू असणं गरजेचं आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्हाला पुढे मी काही गोष्टी सांगणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून श्री स्वामी समर्थ एकदा नक्की लिहा. तर मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा येत आहे आणि बऱ्याच जणींच्या सेवा चालू झालेल्या असतील. जसं की मी तुम्हाला 22 दिवसापूर्वी सांगितलेलं की तुम्ही 21 दिवसाचं पारायण करू शकताय. म्हणजे तुम्हाला हवे तेवढे करू शकताय. गुरुचरित्राचं पारायण, स्वामीचरित्राचं पारायण आणि त्यानंतर मी मंत्र वगैरे पण सांगितलेले. तर मैत्रिणींनो, आज 30 जून तारीख आहे. आजपासून 10 जुलै 11 दिवसावरती आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला स्वामीचरित्र पारायण करणं शक्य नसेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जॉब आहे, मुलं, शाळा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नाही तुम्हाला पॉसिबल होते, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण मैत्रिणींनो, आयुष्य बदलून टाकणारे 2-3 मंत्र आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे. शक्य झाल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ते लिहून देईल आणि काही अध्यायसुद्धा आहेत ते तुम्ही जे करायला हवेत. तर मैत्रिणींनो, सगळ्यात पहिला मंत्र जो तुम्हाला 11 माळी रोज जमला तर तो तुम्ही नक्की अवश्य म्हणावा. आणि 11 माळी नाही जमला किंवा माळ घेऊन शक्य नाही आहे, मोजणं शक्य नाही आहे, तर तुम्ही पूर्ण दिवसभर तो मंत्र नामजाप करत राहा. स्वामींपर्यंत ती तुमची सेवासुद्धा पोहोचते. मोठमोठे साधू संत होऊन गेलेत जे पंढरपूरच्या वारीला पंढरपूरपर्यंत जाऊ शकलेले नाही आहे, पण ते जिथे राहत होते तिथेच त्यांनी ती सेवा केली आणि तिथेच ती पंढरी आणि तिथेच तो पांडुरंग हा विचार करून ते सेवा करत होते. त्यामुळे त्यांना पांडुरंग भेटलाच. म्हणून तुम्हाला जर स्वामी हवे असतील तर असं काही नाही आहे की तुम्ही तासनतास देवापुढे बसून सेवा करायला हवी, असं अजिबात नाही आहे. तर मैत्रिणींनो, त्या स्वामी समर्थ महाराजांचा अगदी साधा सोप्पा मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र जाप तुम्ही अखंड नामजाप केलं तर अतिशय उत्तम होईल. अखंड नामजाप चालू ठेवा तुमचा. किंवा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हे 2 मंत्र आहेत स्वामी समर्थांचे. यापैकी तुम्हाला जो शक्य आहे तो तुम्ही 11 माळी मंत्रजाप करू शकताय. जर तुम्हाला 11 माळी म्हणणं शक्य नसेल तर कमीत कमी 1 माळ तरी करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला बसून मोजून ते नामजाप करणं शक्य नसेल तर मैत्रिणींनो, तुम्ही तुमचं काम करत असताना, तुम्ही शांत बसलेले असताना, तुम्ही तुमचं जे काम करताय त्यासोबत तुम्ही तो मंत्र अखंड नामजाप करत राहा. खरंच खूप फरक पडतो. त्यानंतर अजून एक आहे, गुरुपौर्णिमा म्हणजे आपण दत्त महाराजांना समर्पित केलेली असते. तर मैत्रिणींनो, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. हा जो तुमचा मंत्रजाप आहे, हा तुमचा जो नामजाप आहे तो तुम्ही 11 माळी करू शकताय किंवा 1 माळ करू शकताय किंवा तुम्हाला जितकं शक्य आहे तुमचं काम करत करत तितके नामजाप केले तुम्ही तरीसुद्धा चालणार आहे. त्याच्यासाठी स्पेसिफिक इतकंच व्हायला हवं, असंच व्हायला हवं, त्याचे काहीही नियम नाही आहेत. तुम्ही मनापासून केलेली सेवा देव स्वीकारतोच. त्यामुळे म्हणजे आपण म्हणतो ना की महादेवाला केदारनाथला जायला आपला जमलं, 12 ज्योतिर्लिंग करायला नाही जमले तरीसुद्धा तुम्ही देवाला मनापासून घरातून एक बेलपान जरी अर्पण केलं तरीसुद्धा देव तुमची सेवा स्वीकारतो.
त्यामुळे तुम्ही कोणती सेवा करताय त्यापेक्षा तुम्ही किती मनापासून करताय याला जास्त महत्त्व आहे. तर आजपासून 11 दिवस तुम्हाला जितक्या वेळा जमेल, जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करा. कोणत्याही देवाचा, स्वामी समर्थांचा, दत्तगुरूंचा किंवा इतर कोणता देव तुम्हाला आवडत असेल तर पौर्णिमेपर्यंत तुमच्या गुरुचं नामस्मरण तुम्ही करा, अवश्य करा आणि आवर्जून करा. त्याचबरोबर तुम्ही तुमच्याजवळ जर औदुंबराचं झाड असेल तर त्याला आवर्जून 11, 21, 51, 108 अशा फेऱ्या मारून घ्या, प्रदक्षिणा करा. खरंच खूप चांगला फायदा होतो आणि खरंच खूप देव तुमच्यावर लक्ष ठेवतो. चला तर मैत्रिणींनो, आजचा छोटासा व्हिडिओ स्वामीचरणी मी अर्पण करते आणि आजची सेवा इथेच संपवते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत सेवा करत राहा, पारायण करत राहा, देवाचं नामस्मरण करत राहा आणि घरातल्या आईवडिलांची सुद्धा सेवा करत राहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ही कमेंट आवर्जून करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी